एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे उद्धव ठाकरे तसे प्रचंड दुखावलेले आहेत. शिवाय शिंदे यांनी सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या बाबत अत्यंत टोकाची भाषा वापरलेली आहे. मित्र हो, आपल्या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं म्हटलं जरी जात असलं तरी आणि मागच्या 3-4 वर्षातला अनुभव सुद्धा अगदी तसाच असला तरी सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येतील अशी परिस्थिती आज तरी नक्कीच दिसत नाही. पण तरी सुद्धा अशा काही घटना घडल्या की त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार म्हणजे दोन्ही शिवसेनेचं एकत्रीकरण होणार अशा चर्चा सुरू झाल्या. फुटलेल्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण होण्याच्या चर्चा अनेकदा झालेल्या आहेत. पण आता दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा मात्र पहिल्यांदाच होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरे एका लग्न समारंभासाठी आणि अवघ्या काही क्षणासाठी सोबत आलेले होते. वास्तविक पाहता पक्षाच्या एकत्रीकरणाच्या अशा चर्चा कुठल्याही लग्न सोहळ्यात होत नसतात. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे आणि गोगावलेंची भेट या चर्चेसाठी निमित्त मात्र नक्की ठरली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गोगावलेंच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देणं टाळलंय, तसं शिंदे गटानंही थेट प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या चर्चेचा कोणताही या दोन्हीपैकी एकाही पक्षाकडून इन्कार केलेला नाही आणि त्यामुळेच या चर्चांना अधिक बळकटी येऊ लागलेली आहे. उद्धव ठाकरे आणि भरत गोगावले यांची लग्न समारंभामध्ये भेट झाली आणि अत्यंत एक औपचारिकपणे असा एक थोडासा संवाद झाला. हे दोन्ही नेते एकमेकांना सामोरे गेले. यावेळी भरत गोगावले यांनी फोटोसाठी आमच्या बाजूला या असं उद्धव ठाकरे यांना म्हटलं. मग उद्धव ठाकरे म्हणाले, नको, मी इथं आहे तिथंच बरा आहे. आणि बघा, एवढ्याशा चर्चेवरून सुतावरून स्वर्ग गाठण्याचा हा प्रकार खरं तर तसं याला अजिबात काहीही अर्थ वाटत नाही. पण हे सगळं सुरू असताना आणखी एक घटना घडली. विधान परिषद उद्धव ठाकरे यांना मदत करणार का विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये, असा एक प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला गेला. यावेळी एकनाथ शिंदे यांनीही एक सस्पेन्स निर्माण केला. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये इन्कार सुद्धा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी जर तुम्हाला फोन केला तर त्यांना मदत करणार का, असा एक प्रश्न पत्रकाराने त्यांना केला. शिंदे यांनी मात्र हसत हसत उत्तर दिलं, राज्यसभेची निवडणूक झालेली आहे, आता विधान परिषदेची निवडणूक येईल तेव्हा बघू, असं एकनाथ शिंदे म्हणाले. खरं तर बघा, याआधी जेव्हा केव्हा उद्धव ठाकरे यांचा विषय निघाला तेव्हा प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांनी रोकठोक भाष्य केलेलं आहे. यावेळी मात्र ते हसले आणि बघू म्हणाले आणि त्यामुळेच आणखी सस्पेन्स वाढत गेला. याची चर्चाही राजकारणामध्ये सुरू झाली. आता बघा, हे सगळं कमी होतं की काय म्हणून ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या विधानामुळं आणखी संभ्रमाची, गोंधळाची अशी परिस्थिती निर्माण झाली. भास्कर जाधव यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, नीतीच्या पोटात काय दडलं हे सांगणारा मी ज्योतिषी नाही. म्हणजे त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. स्पष्ट शब्दात नाही असं सुद्धा ते म्हणाले नाहीत. उद्धव ठाकरे पक्षानं गोगावलेच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देणं टाळलंय, पण अशा चर्चेचा इन्कारही केलेला नाही किंवा त्या फेटाळूनही लावलेल्या नाहीत. दोन्ही बाजूने दिसलेलं चित्र जवळपास एकसारखंच आहे. त्यामुळं शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना बळकटीच आलेली दिसून येते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे उद्धव ठाकरे तसे प्रचंड दुखावलेले आहेत. शिवाय शिंदे यांनी सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या बाबत अत्यंत टोकाची भाषा वापरलेली आहे. राजकीय मजबुरी म्हणून एकनाथ शिंदे यांनी जरी एकत्रीकरणाची तयारी दाखविली तरी उद्धव ठाकरे त्यांना स्वीकारतील अशी परिस्थिती अजिबात दिसत नाही. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे जरी खरं असलं तरी दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतील असं अजिबात वाटत नाही.
मागील काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे. त्यामुळं पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या एकीकरणासारख्या एकत्रीकरणाच्या या चर्चा फक्त चर्चाच राहतात, यातून खरंच काही घडणार आहे. अर्थातच याची उत्सुकता मात्र नक्की ताणली गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील काय? दोन्ही शिवसेनेचं एकत्रीकरण होऊ शकेल काय? जरूर सांगा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.